सणवार असेल किंवा काही आनंदाचा क्षण, अशा वेळी आपण काहीतरी गोडाधोडाचं बनवतोच। तर आज आपण जो गोडाचा पदार्थ बनवतोय तो खूप कमी साहित्यात, कमी वेळेत आणि तरीसुद्धा चवीला खूप अप्रतिम लागतो। त्यामुळं मनात येईल तेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवतोय शेवयांची खीर। तर सर्वात आधी रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया। तर इथं मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हणजेच म्हशीचं दूध घेतलं आहे। याऐवजी तुम्ही गाईचं दूधसुद्धा वापरू शकता। अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला अर्धा कप बारीक शेवया लागणार आहे। ज्या खिरीसाठी शेवया आपण वापरतो त्याच शेवया इथं मी घेतलेल्या आहेत। त्यानंतर अर्धा कप किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे। थोडंसं तूप आणि सुकामेवा घेतलेला आहे। यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे आहेत। कढाईमध्ये तूप टाकून घेऊ। तर 2 टेबलस्पूनच्या अंदाजाने इथं मी तूप घेतलं आहे। आता या तुपामध्ये सर्वात आधी आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत। मंद आचेवरच हा सुकामेवा आपण तळून घेणार आहोत, म्हणजे तळल्यानंतर छान कुरकुरीत लागेल। हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता हे ड्रायफ्रूट्स कढाईमधून बाजूला काढून घेऊया। तर हे तळलेले ड्रायफ्रूट्स आपण शेवटी खिरीमध्ये टाकणार आहोत। तर शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपण शेवया भाजून घेणार आहोत। तर एवढं तूप मला पुरेसं वाटतंय। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडंसं तूप वाढवू शकता। आता यामध्येच आपण शेवया चांगल्या खरपूस भाजून घेणार आहोत। शेवयासुद्धा आपल्याला एकसारख्या हलवत राहायच्या आहेत, कारण ही शेवई बारीक आहे। बारीक असल्यामुळं ती पटकन करपते। आणि या करपलेल्या शेवयांमध्ये जेव्हा आपण दूध टाकतो तेव्हा दूध टाकल्यानंतर या शेवया वरच्या बाजूने तरंगतात आणि करपल्यामुळं यांना डार्क ब्राऊन किंवा असा काळपट रंग आलेला असतो, म्हणून खिरीचा रंगसुद्धा बदलतो। गॅसची फ्लेम इथं मी लो ठेवलेली आहे। हवं तर तुम्ही अधेमध्ये मीडियम फ्लेम करू शकता, पण या शेवया आपल्याला एकसारख्या हलवत राहायच्या आहेत। आता या शेवयांना चांगला सोनेरी रंग आलेला आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये दूध टाकणार आहोत। तर यामध्ये दूध टाकून घेऊया। दूध टाकण्याआधी किंवा दूध टाकल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे। आता व्यवस्थित ढवळून घेऊया आणि या खिरीला एक उकळी काढून घेऊया। उकळी आल्यानंतर लगेच आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। साखर टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून पुन्हा हाय फ्लेमवर एक उकळी काढून घेऊ। आता उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवर जवळपास 8 ते 10 मिनिटांसाठी ही खीर आपल्याला शिजून घ्यायची आहे। जवळपास 8 मिनिट झालेले आहे आणि खिरीला चांगला दाटसरपणा आलेला आहे। आता यापेक्षा जास्त वेळ ही खीर मी उकळू देणार नाही, कारण जराशी थंड झाली की ही खीर घट्ट होते। आता यामध्ये आपण 1 टीस्पून वेलची पूड टाकून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि शेवटी यामध्ये आपल्याला तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। तर इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स वापरते आहे आणि राहिलेले आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। आता व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करूया आणि खीर सर्व करूया। तर खूप मोजकं साहित्य वापरूनसुद्धा ही खीर खायला खूप चवदार लागते। एक एक्स्ट्रा टिप सांगायची ठरली तर ही खीर जर रात्रभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर दुसऱ्या दिवशी या खिरीची चव दुप्पट होते। तर अशी ही खीर एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईट्ससोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।